पेन्शनच्या नियमात मोठा बदल करण्यात आलाय। महिना अखेरीला आता पेन्शनची रक्कम सर्व क्षेत्रीय कार्यालय आणि बँकांना आरबीआयने तशा सूचना दिल्यात। पेन्शनची रक्कम सामान्यतः उशिरा पेन्शनधारकांना अनेक समस्यांचा सामना करावा। राज्यातील 72 लाख पेन्शनधारकांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना सरकारच्या माध्यमातून आली आहे। 2026 या नवीन वर्षाची नवीन नियमावली आता जाहीर करण्यात आली आहे। सरकारच्या माध्यमातून 4 नवीन नियम आता पेन्शनधारकांसाठी यामध्ये लावण्यात आले आहेत, जे जानेवारी 2026 पासून आता लागू होणार आहेत। जर आता तुम्ही पेन्शन काढण्यासाठी इथून पुढे बँकेमध्ये गेला तर आता तुमची पेन्शन इथून पुढे तुम्हाला काढता येणार नाही। सरकारच्या माध्यमातून नवीन नियमावली आता या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। या नियमांतर्गत पहिल्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या पेन्शनधारकांना त्यांची पेन्शन बँकेतून आता अजिबात काढता येणार नाही। दुसरा नियम जो घालण्यात आलाय, जर हा नियम तुम्ही पाळला नाही आणि यामध्ये सांगितलेली सरकारने महत्त्वाची कामे जर तुम्ही केली नाही तर तुम्हाला बँकेमध्ये इथून पुढे पेन्शन येण्यामध्ये खूप मोठी अडचण निर्माण होऊ शकते। अशा प्रकारचे कडक 3 ते 4 नियम सरकारच्या माध्यमातून नवीन वर्ष या ठिकाणी लागत असल्यामुळे घालण्यात आले आहेत, ज्याचं पालन करणं प्रत्येक पेन्शनधारकांना या ठिकाणी आता सांगितलेलं आहे। तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल, जर सरकारी पेन्शन घेत असाल तर सर्वांनी लक्ष देऊन बघा। प्रत्येक महिन्याला पेन्शनधारकांची पेन्शन बँकेमध्ये जमा होतच असते, परंतु आता इथून पुढे पेन्शन जमा होण्यामध्ये खूप मोठी अडचण तुम्हाला आता निर्माण होणार आहे। काही बँकांचे नवीन नियम या ठिकाणी आता बदलण्यात आले आहेत। काही नवीन नियम सरकारच्या माध्यमातून पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांसाठी नवीन या ठिकाणी 2026 या ठिकाणी सुरू होत असल्याने लागू करण्यात आले आहेत। त्यामुळे बँकेमध्ये पैसे येण्यासाठी म्हणजेच तुमची पेन्शन येण्यासाठी इथून पुढे खूप मोठी अडचण निर्माण होऊ शकते। वाढत्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या माध्यमातून कोणत्याही पेन्शनधारकांची इथून पुढे बँकेमध्ये फसवणूक होऊ नये यासाठी सर्वात मोठा बदल आता सरकारच्या माध्यमातून करण्यात आला आहे। बघा, या ठिकाणी आता 2026 या वर्षामध्ये 1 जानेवारी पासून हे सर्व नियम या ठिकाणी पेन्शनधारकांसाठी लागू होतील। काय झालं, एक महत्त्वाची घटना या ठिकाणी घडली, त्यामुळे पेन्शनधारकांच्या पेन्शन येण्यामध्ये जी सुरक्षितता होती तर ती ढासळली असल्याचं या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितलंय। कारण 2025 या आताच्या वर्षामध्ये आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेन्शनधारकांचे पैसे बँकेतील उडाल्याच्या घटना या ठिकाणी आता जवळपास या ठिकाणी 50च्या वरती समोर आल्याने सरकारच्या माध्यमातून खबरदारी म्हणून आता हे महत्त्वाचे नियम बदलण्यात आले आहेत। यामध्ये काही नवीन नियम या ठिकाणी ॲड करण्यात आलेत, ज्या अंतर्गत तुम्हाला महत्त्वाची कामे पुढील 8 दिवसांच्या आतमध्ये तातडीने करून घ्यायला सांगितले। आजकाल फसवणुका वाढल्या आहेत, यामुळे तुमच्या बँकेत येणाऱ्या पेन्शनला मोठा खूप धोका असल्याचं या ठिकाणी सरकारला समोर आले। आजकाल चोरांना पण परफेक्ट माहिती या ठिकाणी असते की प्रत्येक पेन्शनधारकांची पेन्शन ही महिन्याच्या महिन्याला बँकेत येऊन पडत असते। त्यामुळे आजकाल पेन्शनधारकांच्या समस्येमध्ये ठिकठिकाणी वाढ होताना सरकारला दिसत आहे। त्यामुळे आता कोणाची या ठिकाणी पेन्शन म्हणजेच पैशाला या ठिकाणी दगाफटका होऊ नये यासाठी सरकारच्या माध्यमातून पेन्शनधारकांसाठी काही नवीन नियमावली या ठिकाणी आता लागू करण्यात आल्या, जी जानेवारी 2026 या नवीन वर्षामध्ये लागू होत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे नियम पेन्शनधारकांच्या फायद्यासाठीच आता घालण्यात आले आहेत। त्यामुळे तुम्हाला अर्जंटमध्ये या ठिकाणी काही कामे सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला करायला सांगितलेत। जे नियम आता येणाऱ्या तुम्हाला नवीन वर्षाच्या जानेवारीपासून आता लागू होतील, त्यामुळे कोणकोणते नियम या ठिकाणी घालण्यात आले आहेत बघा सर्वांनी। पेन्शनधारक मित्रांनो, तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर पेन्शन घेत असाल आणि तुमची जर पेन्शन महिन्याच्या महिन्याला जमा होत असेल तर या आता तुम्हाला नवीन वर्षामध्ये पेन्शन जमा होण्यासाठी खूप मोठी अडचण निर्माण होणार आहे। तसेच बँक ऑफ इंडियामध्ये तुमची पेन्शन येत असेल, महाराष्ट्र बँकेत तुमची पेन्शन येत असेल, पोस्ट ऑफिसमध्ये जर तुम्ही एखादं खातं उघडलं असेल आणि त्यामध्ये एखादी एफडी असेल तर तुमची पेन्शन यामध्ये येत असेल तर तुमच्या ठेवलेल्या पैशांचं नेमकं व्याज दर असेल तर ते सर्वांनाच तातडीची सूचना सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले आहे। वाढत्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठे बदल आता करण्यात आले आहेत। जर तुम्ही या नियमांचे पालन नाही केलं, चुकून जर विसरलं तर तुमची पेन्शन जमा होण्यामध्ये खूप मोठी अडचण या ठिकाणी आता निर्माण होऊ शकते, असं सरकारच्या माध्यमातून कडक सूचना पेन्शनधारकांना सांगण्यात आलेत। तसेच यामध्ये काही नवीन नियम या ठिकाणी आता लावण्यात आलेत। तुमची पेन्शन बँकेमध्ये काढण्यासाठी सुद्धा इथून पुढे यामुळे तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकते। त्यामुळे आता कोणकोणते नियम या ठिकाणी लावण्यात आलेत आणि या नियमांतर्गत
तुम्हाला कोणकोणती कामे तातडीने पुढील 8 दिवसांच्या आतमध्ये करायला सांगितलेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे देण्यात आली आहे। त्यामुळे आता तुम्हाला जी माहिती देणार आहे तर ती अधिकृत माहिती आहे। त्यामुळे तुम्ही सरकारी पेन्शन जर कोणत्याही बँकेतून घेत असाल तर ही महत्त्वाची कामे झटपट तुम्हाला आता करून घ्यायची आहेत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण तुम्ही बघायचा आहे। 2 मिनिटे महत्त्वाचं काम बाजूला ठेवा आणि लक्ष देऊन शेवटपर्यंत तुम्ही बघायचं आहे। तुम्हाला 3 ते 4 महत्त्वाची कामे सरकारच्या माध्यमातून करायला या ठिकाणी सांगितलेत। जे पेन्शनधारक ही कामे आता करणार नाहीत त्यांना जानेवारी महिन्यामध्ये पेन्शन अजिबात बँकेमध्ये घेता येणार नाही, तसेच तुम्हाला काढता देखील येणार नाही आहे। आणि यामध्ये महत्त्वाचे एक काम सरकारने सांगितले, ते जर तुम्ही आता तातडीने 8 दिवसांच्या आतमध्ये नाही केलं तर तुमच्या बँकेमध्ये पुढील पेन्शन अजिबात जमा होणार नाही आहे। त्यामध्ये तुम्हाला खूप मोठ्या अडचणी या ठिकाणी होणार आहेत। बँकेतील वाढत्या फसवणुका टाळण्यासाठी सरकारच्या माध्यमातून खूप मोठं पाऊल या ठिकाणी उचलल्याचं पाहायला मिळतंय, जे आता जानेवारी 2026 पासून लागू होतंय। त्यामुळे तुम्ही कोणत्याही बँकेत जर सरकारी पेन्शन घेत असाल, जसे की 90% पेन्शन या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पेन्शनधारकांची येते, त्यामुळे सर्वांनी स्टेट बँकेत जर कोणी पेन्शन घेत असेल तर सर्वांनी हे नियम पाळायचे आहे। त्यानंतर महाराष्ट्र बँकेत काही जणांची पेन्शन जमा होत असते, तसेच बँक ऑफ इंडिया असेल, पोस्ट ऑफिसमध्ये ज्यांनी एखादी एफडी करून ठेवल्या आणि तुमचे पैसे पेन्शनच्या स्वरूपात व्याजदर येत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा सरकारच्या माध्यमातून नवीन नियमावली या ठिकाणी आता लागू करण्यात आल्या। कोणत्याही सरकारी बँकेतून तुम्ही पेन्शन त्या ठिकाणी घेत असाल तर महिला असाल तुम्ही पुरुष असाल तर सर्वांसाठी सरकारच्या माध्यमातून 3 ते 4 कामे तुम्हाला तातडीने 8 दिवसांच्या आतमध्ये करायला सांगितलेत। कोणते कामे करायला सांगितलेत, कोणते नियम आलेत तुम्ही या ठिकाणी नक्की बघायचं आहे। सरकारने सांगितले हे नियम आता पेन्शनधारकांच्या फायद्यासाठीच आम्ही आणलेले आहेत। जे पेन्शनधारक 3 ते 4 कामे अर्जंटमध्ये 8 दिवसांच्या आतमध्ये करणार नाहीत त्यांच्या पेन्शन येण्यामध्ये पुढील महिन्यापासून अडचण निर्माण होणार आहे, असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। कारण या ठिकाणी 2025 या महिन्यामध्ये बघा, 2025 या वर्षामध्ये मागील 3 महिन्यांच्या कालखंडामध्ये बँकेतील अनेक जणांची पेन्शन उडाल्याच्या घटना सातत्याने समोर आल्याने या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून हा पेन्शनधारकांसाठी आता टेन्शनचं काम वाढलं होतं। त्यामुळे कोणत्याही पेन्शनधारकांच्या अडचणीत वाढ होत असल्याचं या ठिकाणी समोर आल्याने त्या ठिकाणी पेन्शनधारकांना हा सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेतल्याचं पाहायला मिळालं आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं, पेन्शनधारकांची पेन्शन महिन्याच्या महिन्याला सरकारी पेन्शन बँकेच्या खात्यावरती जमा होत असते। त्यामुळे फ्रॉड करणाऱ्या लोकांची नजर या बँकेच्या खात्यावर असते, पेन्शनधारकांच्या पेन्शनवर असते। त्यामुळे आता पेन्शनधारकांच्या अडचणीमध्ये कोणती वाढ होऊ नये, त्यांचे पैसे बँकेत व्यवस्थित जमा व्हावेत, पेन्शन त्यांना व्यवस्थित महिन्याच्या महिना मिळावी, चोरांना या ठिकाणी कोणती पेन्शन काढण्यासाठी वाव मिळू नये, म्हणून तुमची पेन्शन सेफ राहावे याच दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून आता हे महत्त्वाचे नियम नवीन वर्षाच्या जानेवारी 2026 पासून या ठिकाणी घालण्यात आलेत। आता सरकारने ही नियमावली जाहीर केल्या। बघा, पेन्शनधारकांच्या खात्यामधून पैसे अचानक या ठिकाणी उडाल्याच्या घटना समोर आल्याने 3 ते 4 कामे पुढील 8 दिवसांच्या आतमध्ये या ठिकाणी पेन्शनधारकांना आता करायला सांगितलं आहे। यामधील 4 कामे आहेत, त्यामधील 3रं 4थं काम जर तुम्ही केलं नाही तर पुढील महिन्यापासून पेन्शन तुमची बँकेमध्ये अजिबात सरकारच्या माध्यमातून सोडली जाणार नाही। त्यामुळे शेवटपर्यंत जे व्हिडिओ बघतील त्यांना पेन्शनमध्ये काय काय बदल होणार आहे आणि कामे कोणती करायची आहेत नक्की तुम्ही बघायचं आहे। पहिला नियम या ठिकाणी घालण्यात आलाय तो म्हणजे तुम्ही जर आधार कार्ड वापरत असाल आणि आधार कार्ड पेन्शन येणाऱ्या बँकेला जर तुम्ही लिंक केला असेल, म्हणजेच आधार कार्डचा नंबर तुम्ही पेन्शन येणाऱ्या बँकेला जर जोडला असेल तर तुमची पेन्शन येण्यामध्ये खूप मोठी अडचण या ठिकाणी निर्माण होणार आहे। बघा, 3 नियम सरकारच्या माध्यमातून घालण्यात आलेत, त्यामधील 4था नियम एक अर्जंट तातडीची सूचना सांगण्यात आल्या। तुम्ही जर आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केला असेल तर तुम्ही तातडीने हे एक पहिलं काम या ठिकाणी करायचं आहे। तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल, तुम्ही जर या ठिकाणी बँकेचे खाते क्रमांक जे आहे तर ते खाते क्रमांक जे झेरॉक्स दिला आहे तर ते पहिला नियम तुमच्यासाठी लागू होतोय। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। त्यानंतर 2रा नियम, 3रा नियम, 4था नियम असं या ठिकाणी सांगणार आहे। तुमच्या बँकेमध्ये पैसे इथून पुढे म्हणजेच पेन्शन येण्यामध्ये खूप मोठी अडचण आता निर्माण होऊ शकते, त्यामुळे ते काळजीपूर्वक सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। तुम्ही या ठिकाणी लक्ष द्या। तुमचं जर आधार कार्ड 10 वर्षाच्या आधी जुनं झालं असेल, म्हणजेच आता सध्याला 2025 वर्ष सुरू आहे, तुम्ही जर 2015च्या आधी जुनं आधार कार्ड त्या ठिकाणी काढलेलं असेल आणि तुमचं वय वर्ष या ठिकाणी 70 असू द्या, 90 असू द्या, 80 असू द्या आणि या ठिकाणी तुम्ही जर या नियमांचे पालन नाही केलं
तर तुमची पेन्शन या ठिकाणी जी आधार कार्डच्या नंबरवर येते तर ती तातडीने या ठिकाणी थांबणार आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। बघा, याच आधार कार्डावरती चोर आता तुमच्या बँकेमध्ये प्रवेश करू लागलेत, त्यामुळे ही कामे अर्जंटमध्ये तुम्हाला करायला सांगितलेत। बघा काय काम करायचं आहे या ठिकाणी। पहिलं काम आता पेन्शनधारकांनी करायचं आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्डावरती तुमचं नाव व्यवस्थित पूर्ण अक्षरात आहे का बघायचं आहे। कारण अनेक पेन्शनधारकांची चौकशी दरम्यान असं आढळलंय की त्यांचं नाव जे आहे फक्त त्यांचं स्वतःचं नाव आहे, वडिलांचं नाव त्यांच्या आधार कार्डावरती नाही आहे। अनेक पेन्शनधारकांची जन्मतारीख आधार कार्डवरती आहे तर ती पूर्ण अक्षरात नाही आहे, अर्धवट अक्षरात लिहिलेली आहे। त्यामुळे पहिलं काम तुम्हाला करायला सांगितलंय, तुम्ही आता आधार कार्डवर पूर्ण जन्मतारीख आणि पूर्ण नाव आहे का पटकन चेक करा, नसेल तर तुमची पेन्शन येण्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते। हे झालं पहिलं काम। त्यानंतर दुसरं काम, तिसरं काम, चौथं काम असं 4 कामे करायची आहेत। त्यामधलं पहिलं काम सांगितलं, आता तुम्हाला पुढची 3 कामे अर्जंटमध्ये या ठिकाणी करायला सांगितलेत, ते देखील आम्ही पुढे सांगणार आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक घटना सांगतो। मागच्या 3 महिन्यांच्या पाठीमागे काय झालं, एक पेन्शनधारकांच्या घरामध्ये वाढदिवस होता, त्यांच्या नातवाचा वाढदिवस होता। त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक अनोळखी या ठिकाणी घरामध्ये लोक आलती आणि त्यावेळी एकमेकाच्या वाढदिवसाच्या निमित्त हातामध्ये हात देण्याचं काम चालू होतं। आणि अशा वेळी काय झालं, अचानक त्या ठिकाणी पेन्शनधारक त्या ठिकाणी अनोळख्या व्यक्तीच्या हातामध्ये हात दिले आणि सकाळी उठतोय तर बघतोय की काय या ठिकाणी बँकेतील सर्व पेन्शन त्या ठिकाणी 3 लाख रुपये गायब झाले होते। तर यावेळी पोलिसाकडे ज्यावेळी पेन्शनधारक गेले त्यावेळी असं लक्षात आलं की त्यावेळी जे हातामध्ये हात दिले होते तर त्या व्यक्तीने आधीच कोणता तरी चिकट पदार्थ त्या हाताला लावला होता। त्यामुळे ज्यावेळी आता हाताचा जो अंगठा आहे तर तो या पेन्शनधारकांचा त्यांच्या त्या ठिकाणी हाताला लागला। त्यामुळे आधार कार्ड हे त्या ठिकाणी जोडत असताना आपल्या हाताचा अंगठ्याचा थंब मागितला जातो। त्यामुळे काय झालं, हे या ठिकाणी थंब त्या ठिकाणी चोरला गेला आणि बँकेतील पैसे हे चोर या ठिकाणी काढून घेतले। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून दुसरी अर्जंटमध्ये सूचना सांगण्यात आल्या, ती म्हणजे तुम्हाला कोणत्याही अनोळख्या व्यक्तीला हातामध्ये हात पेन्शनधारकांनी अजिबात देऊ नका। तर यासाठी तुम्हाला अर्जंट सूचना सांगितल्या की तुमचं आधार कार्ड जे आहे तर ते लॉक करायचं आहे, जेणेकरून तुमच्या बँकेतील पेन्शन सुरक्षित राहील आणि कोणी सुद्धा काढण्याचा प्रयत्न करणार नाही आणि निघणार सुद्धा नाही। यासाठी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला तुमचं आधार कार्ड लॉक कसं करायचं, जेणेकरून आधार कार्डच्या माध्यमातून तुमची पेन्शन कोणी सुद्धा चोरू नये, ही खबरदारी कशी घ्यायची हे देखील तुम्हाला पुढे सांगणार आहे। पण त्याआधी तिसरं महत्त्वाचं काम सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला सांगण्यात आलंय, तुमची जी पेन्शन आहे तर ती स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया किंवा पोस्टात येत असेल तर तुम्हाला काय सांगण्यात आले, KYC प्रक्रिया करून ठेवा। कारण तुमची KYC वेगळी असते, बँकांची KYC वेगळी असते। तुम्ही पॅन कार्ड तुमचं जुनं झालं असेल तर त्या ठिकाणी पॅन कार्ड 2.0 काढून घ्या आणि पटकन अपडेट करा, असं सरकारच्या माध्यमातून सूचना सांगण्यात आलेत। आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमचं जे आधार कार्ड आहे तर ते लॉक कसं करायचं। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही गुगलवरती जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही सर्व माहिती घ्यायची आहे। तुमचं आधार कार्ड लॉक कसं या ठिकाणी करता येईल याबद्दल सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। आणि तुम्ही आधार कार्ड लॉक त्या ठिकाणी करून घ्या। तुमचा नातू शिकला असेल, मुलगा शिकला असेल किंवा तुम्ही या ठिकाणी एखाद्या त्या ठिकाणी तुम्ही कोणत्याही सेंटरला जिथे फॉर्म भरतात, अर्ज भरतात त्या ठिकाणी जरी गेलं आणि त्यांना सांगितलं की आधार कार्ड लॉक करा, जेणेकरून बँकेतील पैसे कोणालाही काढता येणार नाहीत, जर तुम्ही असं केलं नक्कीच तुमची पेन्शन सुरक्षित या ठिकाणी राहू शकते। महत्त्वाची कामे लक्षात आली का बघा, तुमचं आधार कार्ड अपडेट करून ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची जी बँकेसंदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे आहेत तर ती कोणाला सुद्धा देऊ नका। झेरॉक्स काढत असताना त्या ठिकाणी ओळखीच्या ठिकाणीच काढा। अशा प्रकारच्या महत्त्वाच्या सूचना सरकारच्या माध्यमातून आलेत। त्यामुळे या सूचनांचं पालन करा। वाढत्या फसवणुका टाळण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आधार कार्डवरच या ठिकाणी अपडेट करण्याच्या सूचना सांगितल्या आहेत। त्यामुळे ही महत्त्वाची कामे करून ठेवा। आता कुठंतरी कार्यक्रमाला जात असताना तुम्ही एकमेकाच्या हातामध्ये हात देता त्यावेळी ओळखीचा व्यक्ती असल्याशिवाय अजिबात कोणाच्याही हातामध्ये हात देऊ नका, अशा प्रकारची सूचना या ठिकाणी पेन्शनधारकांना सांगण्यात आली आहे। कारण तुमच्या हाताचा अंगठा जो असतो तर तो आधार कार्डला जोडलेला असतो आणि त्यामधूनच फसवणुका वाढलेल्या आहेत। त्यामुळे हातामध्ये हात देत असताना आता तुम्ही काळजी घ्यायची आहे। अशा प्रकारची तातडीची सूचना या ठिकाणी तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आली आहे। त्यामुळे तुम्ही हे नियम पाळा व तुम्ही त्या ठिकाणी काळजी घ्या, नक्कीच तुम्हाला काही अडचण होणार नाही, अशा प्रकारे सांगितलं आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।